कधी एकदा मी श्रावण महिन्यात या शुकाचारीला जातोय असं मला झालेलं आणि त्याचा योग मला आला। व्हिडिओ पूर्ण बघा। शुकदेव यांचे महादेव पर्वत रांगेतील समाधीस्थान किंवा आपण त्याला काय म्हणतो तपोभूमी असे इथं म्हणलं जातं। म्हणजे गुरु शुकाचार्य आहेत का नाही त्यांचे तपश्चर्या जी करण्याचं ठिकाण आहे ते म्हणजे हे शुकाचारी। शुकाचारी कुठं आहे तर बाबा आटपाडी आणि खानापूरच्या सीमेवरच म्हणायचं। आटपाडी तालुक्यातील हे शुकाचारी हे ठिकाण आहे। श्रावण महिन्यात इथं भरपूर अशी गर्दी होते। इथं तुम्हाला शिवलिंग असेल, गुहा असेल किंवा जिथं ते शुकाचार्य महाराज तप करत होते ते ठिकाण बघायला मिळतं। हे ठिकाण बघायला तुम्ही श्रावण महिन्यात मिस करू नका। श्रावण महिन्यात दरवर्षीप्रमाणे यावेळी 4 सोमवारात, मागच्या वेळी ते 5 होते बहुतेक। त्यानंतर तुम्ही 3ऱ्या आणि 4थ्या मात्र सोमवारी नक्की यायचं। मी पण इथे यायचा प्रयत्न करणार आहे। सोबत इथं आल्यानंतर मंदिरात दर्शन झाल्या लोकांचा एक फिक्स खेळ आहे ते म्हणजे माकडांसोबत त्यांना खाऊ घालण्याचा आणि फोटो काढण्याचा कार्यक्रम। तिथून पुढे तुम्ही शुकदेवांचं दर्शन घेऊ शकताय आणि इथला जिवंत झरा एवढं भारी आणि स्वच्छ पाणी आहे ना, मन प्रसन्न होते। लहानपणापासून आम्ही असं 1 रुपया या भिंतीमध्ये ठेवायचो। निसर्ग बघत बघत वरती गणपतीच्या मूर्तीकडे आपण पोहोचायचं आहे। सोबत आणलेलं तिथे एक तरी भेळ असते किंवा कणीस वगैरे जे मिळतं ते घ्यायचं। तिथंच निसर्ग सुंदर आहे तो बघत बघत ते सगळं खायचं। इथं कचरा करायचा नाही। हे माझं वन ऑफ द फेवरेट ठिकाण आहे। तुम्हाला जर ही ठिकाण माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।